शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। विविध क्षेत्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात शिवसैनिकांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मातोश्री बाहेर शुभेच्छांसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर उद्धव ठाकरे यांचा आज 64वा वाढदिवस आहे। मध्यरात्री शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर केक कापत उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। आपण हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तामिळनाडू येथील जे कार्यकर्ते आहेत त्यांचा हा बॅनर जर पाहिला तर यामध्ये उद्धव ठाकरे यांचा एक वेगळा लुक दाखवण्यात आलेला आहे आणि याच लुकची चर्चा आज दिवसभर रंगू शकते अशा प्रकारचा हा लुक या ठिकाणी आहे। केरळ आणि तामिळनाडूची संस्कृती या ठिकाणी दिसते आपल्याला आणि यातूनच उद्धव ठाकरे यांचा जो पेहराव आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। बेंगलोरमधून सुद्धा काही कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांची थेट संवाद साधू। काय सांगाल, तुम्ही बेंगलोरवरून आलेला आहात, काय नक्की तुमची एकंदरीत भावना है? तो हमारे साहब को ये बात चीफ मिनिस्टर बनाना है, उदय साहब का साथ देने के लिए बेंगलुरु से हम लोग आए हैं और हम जो भी है उनका जो बाला साहब ठाकरे तरफ से हमको बहुत ये मिलता है, सपोर्ट मिलता है, इसलिए हम परिवार के साथ जुड़े हुए हैं। आज आमचा आनंदाचा दिवस आहे खूप आणि आम्हाला साहेबांना परत एकदा ज्या साहेब आमच्या ज्या खुर्चीवरती बसले होते मुख्यमंत्रीच्या त्या खुर्चीवरती आम्ही सर्व महाराष्ट्रातले शिवसैनिक साहेबांना परत एकदा आम्ही त्या खुर्चीवरती बसवणार आणि आज आमचा खूप आनंदाचा दिवस आहे। आज आम्हाला उद्धव साहेबांचा आज जो वाढदिवस आहे तो आम्हाला खूप म्हणजे आनंदाचा वाढदिवस आहे आणि परत एकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबच येणाऱ्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणून व्हावेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे शिवसैनिकांची। प्रथम म्हणजे उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्यांनी ते संयम नेतृत्व आहे त्यांचं आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री नक्कीच आहेत आणि ते मुख्यमंत्री नक्कीच होणार। कॅमेरा पर्सन हवीन मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।